नमस्कार. स्टँडर्ड 10 मॅथमॅटिक्स पार्ट 2 जॉमेट्री चॅप्टर नंबर 7 मेन्शुरेशन महत्व मापन या चॅप्टरला आज आपण सुरुवात करत आहोत. आजपर्यंत आपले मॅथमॅटिक्स पार्ट 1 चे सर्व चॅप्टर शिकून पूर्ण झाले. 6 चॅप्टर आहेत, 6 पूर्ण झाले. मॅथमॅटिक्स पार्ट 2 चे सुद्धा 6 चॅप्टर पूर्ण झालेले आहेत आणि हा शेवटचा जो चॅप्टर आहे मेन्शुरेशन याला आपण आज सुरुवात करतो. मेन्शुरेशन तसं आपण 9व्या इयत्तेत पाहिलेलं आहे. 9व्या इयत्तेत तुम्ही 3 डायमेन्शनल ज्या फिगर्स आहेत, सॉलिड फिगर्स, त्या फिगर्सचा अभ्यास, त्यांचं तुम्ही सरफेस एरिया, टोटल सरफेस एरिया, व्हॉल्यूम कसा काढायचा ते तुम्ही 9व्या इयत्तेत शिकलेला आहात. सुरुवातीला आपण त्याचीच उजळणी पाहणार आहोत. त्याची उजळणी पाहणार आहोत कारण तो महत्वाचा भाग आहे. आणि त्याच्यानंतर पुढच्या पार्टमध्ये आपण आर्क ऑफ सर्कल वगैरे काय पाहायचे, तर या प्रकरणात आपण काय शिकणार आहोत ते आपण सुरुवातीला पाहू. हे जे प्रकरण आहे हे प्रकरण बोर्डाच्या परीक्षेसाठी 10 गुणांचं प्रकरण. किती गुणांसाठी? 10 गुणांसाठी प्रकरण. प्रकरण पहिलं जे होतं आपलं समरूपता, सिमिलॅरिटी, हे प्रकरण 10 गुणांचं होतं. त्यानंतर थर्ड चॅप्टर आपला सर्कल हा 12 गुणांचा होता आणि हा मेन्शुरेशन हा चॅप्टर 10 गुणांचा. म्हणजे पहिला सिमिलॅरिटी 10 मार्कांचा, हा मेन्शुरेशन सुद्धा 10 मार्काचा. म्हणजे महत्वाचा चॅप्टर हे आपल्या यावरून दिसतो. आणि मधले जे सेकंड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ हे जे 4 चॅप्टर होते ते प्रत्येकी 7 गुणांचे चॅप्टर होते. त्यामुळे महत्वाचे जे 3 चॅप्टर आहेत, पहिला सिमिलॅरिटी, थर्ड सर्कल आणि फोर्थ हा मेन्शुरेशन, हे जास्त गुणांचे चॅप्टर आहे. जास्तीत जास्त प्रश्न या चॅप्टरमध्ये विचारले जातात. तर या चॅप्टरचं एक वैशिष्ट्य आहे. या चॅप्टरचं एक वैशिष्ट्य, याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म्युले पाठ पाहिजे. काय पाहिजे? फॉर्म्युले पाठ पाहिजे. फॉर्म्युले पाठ असून फक्त फायदा नाही, तर तो फॉर्म्युला कुठं वापरायचा हे समजलं पाहिजे आणि कोणता फॉर्म्युला कोणत्या ठिकाणी त्याचा वापर करायचा हे समजलं पाहिजे. ते समजलं की परत तुम्हाला आकडेमोड करता आली पाहिजे. सगळ्यात महत्वाचं अंकगणितीय संख्या ज्या आहेत आपल्या, त्यांचे मोठमोठे गुणाकार आणि भागाकार हे या ठिकाणी आले पाहिजे. जसं इतर चॅप्टरमध्ये आपण बेरजेबाजाराला जास्त हे होतं, प्रमाण होतं, पण या ठिकाणी गुणाकार, भागाकार, भाग घालवणे, काटछाट करणे हा प्रकार जास्तीत जास्त प्रमाणात आहे. तर या चॅप्टरमध्ये आकडेमोड ही फार महत्वाची आहे. फॉर्म्युले पाठ पाहिजे. फॉर्म्युले पाठ असून त्यामध्ये किमती घालता आल्या पाहिजे. त्यानंतर त्याची आकडेमोड आपल्याला करता आली पाहिजे. त्यामुळं छोटे छोटे निदान, जास्त मोठे नाही, निदान छोटे छोटे पाढे तुमचे पाठ पाहिजे. तर सुरुवातीला आपण पाहू या चॅप्टरमध्ये आपण काय काय शिकणार आहोत. लेट्स स्टडी मेन्शुरेशन. या चॅप्टरमध्ये आपण काय काय शिकणार? पहिला, मिक्स्ड एक्झाम्पल्स ऑन सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम ऑफ डिफरंट सॉलिड फिगर्स. सॉलिड फिगर आपण पाहिलेले आहेत. कोणकोणत्या पाहिले तरी? एक क्युबॉइड पाहिलेला आहे, क्यूब पाहिलेला आहे, सिलेंडर पाहिलेला आहे, त्यानंतर कोन पाहिलेला आहे, त्यानंतर स्पियर आणि हेमिस्फियर. हे महत्वाचे 6 सॉलिड फिगर्स आहेत. हे 6 सॉलिड फिगर्स आहेत. त्यांच्या आपण सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम काढण्यासाठीची मिक्स्ड अशी काही एक्झाम्पल्स आहेत, ते आपण प्रॅक्टिस 7.1 मध्ये आपण सोडवणार आहोत. त्याच्या अगोदर आपण फॉर्म्युले पाहणारच आहोत. त्याचे उजळणी स्वरूपामध्ये झालेले आहेत तुमचे, पण आज आपण फॉर्म्युले त्याचे आपण पाहणार आहोत. आर्क ऑफ सर्कल. आर्क ऑफ सर्कल, तर वर्तुळाची काय कंस आणि लेंथ ऑफ आर्क. आर्क ऑफ सर्कल अँड लेंथ ऑफ आर्क हा पार्ट आपला तसा सर्कल या चॅप्टरमध्ये झालेला आहे. सर्कल या चॅप्टरमध्ये झालेला आहे, तरी सुद्धा लेंथ ऑफ आर्क आपण त्या ठिकाणी काढलेली नव्हती.
आर्क ऑफ सर्कल, मेजरमेंट ऑफ आर्क, हे पार्ट आपण सर्कल या चॅप्टरमध्ये शिकलेलो आहोत. परंतु लेंथ ऑफ आर्क आपण त्या ठिकाणी पाहिलेली नव्हती. तर या चॅप्टरमध्ये आपण लेंथ ऑफ आर्क कशी काढायची ते आपण पाहणार आहोत. एरिया ऑफ सेक्टर, एरिया ऑफ सेक्टर जे काय सर्कल आहे, सर्कलचे जे पार्ट पडतात, जे सेक्टर तयार होतात, ते सेक्टरचा एरिया कसा काढायचा ते आपण पाहणार. तसं तुम्ही त्या सेक्टरचा एरिया नाही, पण त्या सेक्टरची रिलेटेड सेंट्रल अँगल मात्र आपण काढलेले आहेत. मॅथमॅटिक्सच्या स्टॅटिस्टिक्स चॅप्टरमध्ये पाय डायग्राम काढताना सेक्टरचा आपण मेजरमेंट ऑफ अँगल काढलेले आहे. पण या ठिकाणी एरिया ऑफ सेक्टर आपण काढणार आहोत. एरिया ऑफ सेगमेंट ऑफ सर्कल, एरिया ऑफ सेगमेंट ऑफ सर्कल म्हणजेच वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ कसं काढायचं. वर्तुळाचं पार्ट आहे, एखादी कॉर्ड आहे, त्या कॉर्डमुळे जे वर्तुळाचे दोन पार्ट पडतात, त्या प्रत्येक पार्टचा एरिया कसा काढायचा ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर अशा प्रकारे हे एवढे पार्ट आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. तर सुरुवातीला आपण मिक्स्ड एक्झाम्पल्स ऑन सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम ऑफ डिफरंट सॉलिड फिगर ते सोडवण्यासाठी आवश्यक असणारे सॉलिड फिगर कोणत्या आणि त्यांचे फॉर्म्युले कोणते त्याची आपण उजळणी या ठिकाणी घेऊ. फॉर्म्युले फॉर सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम फॉर 3 डायमेन्शनल फिगर. 3 डायमेन्शनल फिगर, 2D नाही, 3D. बघू आपण या ठिकाणी. सगळ्यात मी या ठिकाणी कॉलम केले नंबर 3 डायमेन्शनल फिगर मी या ठिकाणी काढणार आहे. त्या फिगरच्या नंबर ऑफ सरफेसेस किती आहेत त्या फिगरला, बेस सरफेस त्याची कोणता, त्याचा बेस कोणत्या आकारात असतो हे महत्वाचं आहे. बेस कोणता आहे हे फार महत्वाचं आहे. तर बेस कोणता आहे आणि त्यानंतर त्याची फॉर्म्युला. सगळ्यात पहिला जो आहे तो पहिला आपण कोणता आहे, क्युबॉइड. सगळ्यात पहिला आपला 3 डायमेन्शनल फिगर आहे क्युबॉइड. क्युबॉइड माहिती आहे सगळ्यांना. क्युबॉइडची उदाहरणं आपल्याला द्यायची म्हणजे कोणती येतील एक्झाम्पल. बांधकामाची वीट सगळ्याला माहिती आहे. बांधकामाची वीट माहिती आहे. काचेची चीप माहिती आहे का रे तुमच्या प्रयोगशाळेची, लॅबोरेटरी मधली काचेची चीप माहिती आहे का. तर ही बांधकामाची वीट, काचेची चीप, हे जे आहे हे सगळे काय आहे तर 3 डायमेन्शनल फिगर, त्यामधले त्याला क्युबॉइड असं म्हणतात. काय म्हणतात, क्युबॉइड. या क्युबॉइडचा जर विचार केला तर या क्युबॉइडला सरफेसेस मोजले तर एकंदरीत देर आर 6 सरफेसेस. किती सरफेस असतात, 6 सरफेस. ईच सरफेस इज रेक्टँगल. प्रत्येक सरफेस हा रेक्टँगल असतो. मग सगळे रेक्टँगल सारखे असतात का, नाही. या ठिकाणी पाहिलं तर ही जर आपण क्युबॉइड घेतला, ह्याचा वरचा पृष्ठभाग हा वरचा सरफेस आणि तळाचा सरफेस हे दोन सरफेस सारखेच रेक्टँगल. ह्या राईट हँड साइडचा सरफेस आणि लेफ्ट हँड साइडचा सरफेस हे समोरासमोरचे दोन सरफेस सारख्याच साईडचे असतात. हा फ्रंट साइडचा सरफेस आणि बॅक साइडचा सरफेस हे दोन सुद्धा सारखेच सरफेस असतात. बरोबर. म्हणजे हे 6 सरफेसेस मधले दोन दोनचे 3 गट पडतात. एक टॉपचा आणि बेसचा हा एक गट झाला, ते सारखेच असतात. राईट साइडचा आणि लेफ्ट हँड साइडचा हे दोघांचे एक गट झाला, पेअर झाला, ते सारखेच असतात. बॅक साइड आणि फ्रंट साइड हे सुद्धा सारखे असतात. समज. तर या ठिकाणी याला सरफेसेस किती असतात, 6 सरफेसेस. ईच सरफेस इज रेक्टँगल. प्रत्येक सरफेस कसा असतो, रेक्टँगल असतो. याचा बेस जर पाहिला, जर आपण असा ठेवला तर खाली बेस काय असतो याचा, रेक्टँगल असतो. म्हणून बेस सरफेस याचा काय असतो, या क्युबॉइडचा रेक्टँगल असतो. तर या ठिकाणी या क्युबॉइडला रिलेटेड 4 फॉर्म्युले आपण या ठिकाणी पाहू. पहिल्यांदा याचा जो बेस आहे त्या बेसचा एरिया. बेस कोणत्या आकाराचा आहे, रेक्टँगल. एरिया ऑफ रेक्टँगल आपल्याला माहिती आहे. मग काय असतो,
लेंथ इंटू ब्रेथ, लेंथ इंटू ब्रेथ। या फिगर मध्ये बघा, या फिगर मध्ये हा यल काय दाखवतो, हा जो बेस आहे ना, बेसची लेंथ दाखवतो। हा बी काय दर्शवतो, हा बी आहे ना, ह्या बेसची ब्रेथ दर्शवतो। आणि एच जो आहे, हा जो क्युबॉइड या पोझिशनला सध्या ठेवलेला आहे, या पोझिशन मध्ये त्याची हाईट दर्शवतो। हा कोणत्या पोझिशनला ठेवलेला आहे त्यावरून त्याची लेंथ, ब्रेथ आणि हाईट चेंज होते, लक्षात ठेवा। त्याची लेंथ, ब्रेथ आणि हाईट काय होते, चेंज। हा जर आपण उभा केला तर हाईट जी आहे ती लेंथ होते, ही ब्रेथ जी आहे ब्रेथ ती ब्रेथच राहते, आणि लेंथ जी आहे ती त्याची हाईट होते। म्हणजे कोणत्या पोझिशनला ठेवलाय त्यावरून त्याचा बेस कोणता, आणि त्या बेस तर रेक्टँग्युलरच असणार आहे, परंतु जर कोणता रेक्टँगल त्याची लेंथ आणि ब्रेथ ही चेंज होते, हाईट सुद्धा चेंज होते, त्याची पोझिशन चेंज केली। सध्या या पोझिशनला ठेवलेला आहे, तेव्हा ही जी आहे ती त्याची लेंथ आहे, आणि ही जी आहे आडवी ती त्याची काय आहे, ब्रेथ आहे। तर लेंथ इंटू ब्रेथ हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, लेंथ इज डिनोटेड बाय एल, ब्रेथ इज डिनोटेड बाय स्मॉल बी, आणि एच इज डिनोटेड बाय स्मॉल एच लेटर। एल फॉर लेंथ, बी फॉर ब्रेथ, आणि एच फॉर हाईट। तर लेंथ इंटू ब्रेथ, म्हणून लेंथ साठी एल वापरलाय, ब्रेथ साठी बी वापरलाय। एल इंटू बी हा एरिया ऑफ बेस कुणाचा, एरिया ऑफ बेस ऑफ क्युबॉइड, त्याचा फॉर्म्युला आहे लेंथ इंटू ब्रेथ। हा जो रेक्टँगल आपला क्युबॉइड आहे, या क्युबॉइडचा लॅटरल सरफेस एरिया म्हणजे उभे पृष्ठफळ करतो। कसले पृष्ठफळ, उभे पृष्ठफळ। आता या पोझिशनला जर हा ठेवला तर उभे पृष्ठफळ काय येईल रे, त्याचा बेस येईल का, नाही। हा टॉप येईल का, नाही। मग कोणता येईल, असा उभं पृष्ठफळ फक्त काढायचं। उभे हे म्हणजे तो व्हर्टिकल, व्हर्टिकल सरफेस एरिया करतो। व्हर्टिकल सरफेस एरिया काढण्यासाठी कोणकोणते या ठिकाणी सरफेस एरिया आहेत, हा फ्रंटचा सरफेस एरिया आहे, बॅक साईडचा सरफेस, फ्रंट आणि बॅक साईड। या राईट साईडचा सरफेस येईल आणि लेफ्ट साईडचा सरफेस येईल, टॉप आणि बॉटम येणार नाही, व्हर्टिकल सरफेस एरिया काढता। हा फ्रंट काय आहे रे, फ्रंटचा सरफेस काढण्यासाठी ही लेंथ आणि ही काय आहे, हाईट। लेंथ इंटू हाईट अशी किती आहेत रे, हा रेक्टँगल आहे ना, तो लेंथ इंटू हाईट अशी किती आहेत, दोन सरफेस आहेत, हा फ्रंटचा एक आणि बॅकचा एक। म्हणून लेंथ इंटू हाईट, बॅकचा लेंथ इंटू हाईट असे दोन आहेत, म्हणून टू लेंथ इंटू हाईट। या सरफेसचा काढताना ब्रेथ इंटू हाईट, या बाजूला सुद्धा तेच आहे, ब्रेथ इंटू हाईट, म्हणून 2bh। हा 2lh झाला, हा 2bh झाला। 2 हा दोघांमध्ये दोघांची ऍडिशन करावी लागेल, तो म्हणजे याचा व्हर्टिकल सरफेस एरिया। मग दोघांमध्ये 2 कॉमन आहे, h कॉमन आहे, म्हणून आपण 2h कॉमन काढलाय, राहिला काय ब्रॅकेट मध्ये l प्लस b, म्हणजे 2 इंटू हाईट इन ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रेथ इज द लॅटरल सरफेस एरिया ऑफ द क्युबॉइड। याचा टोटल सरफेस एरिया काढायचा। टोटल सरफेस एरिया काढण्यासाठी हा लॅटरल तर काढलायच आपण, लॅटरल म्हणजे काय, उभे, हे व्हर्टिकल सरफेस एरिया। टोटल मध्ये अजून काय करावं लागेल, त्याचा टॉप आणि बॉटम हे ऍड करावं लागेल। टॉप हा रेक्टँगल आहे, त्याची लेंथ इंटू ब्रेथ हा झाला त्याचा एरिया, बॉटम सुद्धा तोच आला, 2lb आला। म्हणून याच्यामध्ये LB प्लस BH प्लस HL हे मल्टिप्लाइड बाय 2 हा टोटल सरफेस एरिया। तू काय आलं रे, 2lb म्हणजे हा बेस आणि बॉटम, बेस आणि टॉप ह्या दोघांच्या यांची बेरीज 2lb येते। 2BH म्हणजे याची आली, या हा आणि राईट हँड साइड आणि लेफ्ट हँड साइड। 2HL म्हणजे बॅक साइड आणि फ्रंट साइड, पण त्यातला 2 कॉमन काढला, लेंथ इंटू ब्रेथ प्लस ब्रेथ इंटू हाईट प्लस हाईट इंटू
लेंथ हा टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड झाला. व्हॉल्यूम, व्हॉल्यूमसाठी लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट, अशा प्रकारे हा लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट हा कशाचा एरिया झाला, ह्या क्युबॉइडचा व्हॉल्यूम झाला. क्युबॉइडचा व्हॉल्यूम समजलं. क्युबॉइडचं सेकंड डायमेन्शनल फिगर आहे आपली दुसरी, ती आहे क्यूब. कोणता आहे, क्यूब. क्यूबला हिअर ऑल्सो दिस क्यूब इज क्युबॉइड. क्यूब इज क्युबॉइड. क्यूब हा क्युबॉइड असतो, पण क्युबॉइड हा क्यूब असतोच असं नाही. क्यूब हा क्युबॉइड असू शकतो, परंतु क्युबॉइड हा क्यूब असतोच असं नाही. काय रे डिफरन्स दोघांमध्ये? क्युबॉइड मध्ये काय आहे, देर आर 6 सरफेसेस, हिअर ऑल्सो 6 सरफेस, हा कॉमन पार्ट झाला. याच्यामध्ये 6 आहे, त्याच्यामध्ये सुद्धा 6 सरफेस. ईच सरफेस यातला कसा असतो क्युबॉइड मधला, ईच सरफेस इज रेक्टँगल. काय असतो, रेक्टँगल. पण ह्यातला प्रत्येक सरफेस काय असतो, ह्यातला प्रत्येक सरफेस हा काय असतो, स्क्वेअर असतो. ह्याच्यात 6 सरफेस आहेत, ह्यात सुद्धा 6 आहेत. यातले प्रत्येक सरफेस हा रेक्टँगल असतो, यातला प्रत्येक सरफेस हा स्क्वेअर असतो. पण या रेक्टँगल मध्ये सगळे सारखेच रेक्टँगल असतात का रे? नाही. लेंथ, ब्रेथ आणि हाईट हे डिफरंट आहेत, त्यामुळे प्रत्येक रेक्टँगल हा सरफेस हा सारखा नाही, वेगवेगळे. फक्त फ्रंट आणि टॉप आणि बॉटम सारखा आहे, फ्रंट आणि बॅक साईड सारखा आहे, राईट हँड साईड आणि लेफ्ट हँड साईड सारखा. परंतु क्यूब मध्ये मात्र देर आर 6 सरफेसेस आणि ईच सरफेस इज स्क्वेअर. प्रत्येक सरफेस काय स्क्वेअर असतो, आणि या ठिकाणी सर्व सरफेस काय असतात, सेम असतात, सारखेच असतात. त्याचं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर काय देतात, डाय माहिती आहे का, डाय, सापशिडीचा खेळातला डाय, तो याचा काय झाला, त्याचं एक आपल्याला एक्झाम्पल. त्याला 6 सरफेसेस असतात, ईच सरफेस इज स्क्वेअर असतो आणि ईच सरफेस इज सेम. प्रत्येक सरफेस हा सारखा. त्याचा बेस काय असेल रे मग, त्याचा बेस काय असणार, याचा बेस हा काय आहे, स्क्वेअर आहे. कारण सगळेच सरफेस स्क्वेअर आहेत ना, म्हणजे ह्याचा बेस सुद्धा काय असणार आहे, स्क्वेअर असणार आहे. समजलं, समजलं का? ठीक आहे. आता यांचं आपण बघितलं, नंबर ऑफ सरफेसेस 6 सरफेसेस, ईच सरफेस इज स्क्वेअर, बेस सरफेस इज स्क्वेअर, देन फॉर्म्युले. फॉर्म्युले ह्याच्यासारखेच ह्याचे फॉर्म्युले. एरिया ऑफ बेस, ह्याचा बेस रेक्टँगल होता, तो लेंथ इंटू ब्रेथ घेतली. पण ह्या स्क्वेअर मध्ये लेंथ आहे तीच ब्रेथ आहे तीच हाईट आहे, वेगळं आहे का काय? म्हणून एल इंटू बी म्हणजे एल इंटू एल म्हणजे एल स्क्वेअर, एल स्क्वेअर. कारण ह्याची लेंथ आहे, हीच हाईट आहे, हीच ब्रेथ आहे, वेगळं काहीच नाही. बरोबर आहे. स्क्वेअर म्हटले काय असतात, त्याच्या बाजू इक्वल असतात, सेम असतात, कॉन्ग्रुएंट असतात. बरोबर. म्हणून एरिया ऑफ बेस, बेस काय स्क्वेअर आहे, एरिया ऑफ स्क्वेअर साईड स्क्वेअर माहिती आहे आपल्याला. म्हणून साईड काय याची एल आहे, म्हणून एल स्क्वेअर हा एरिया ऑफ बेस ऑफ द क्यूबचा फॉर्म्युला आलेला आहे. सेकंड, लॅटरल सरफेस एरिया ऑफ क्यूब, याचे व्हर्टिकल सरफेस एरिया ऑफ क्यूब. व्हर्टिकल म्हणल्यावर काय आले, फ्रंट सरफेस, बॅक सरफेस, राईट हँड सरफेस अँड लेफ्ट हँड सरफेस. फक्त टॉप आणि बॉटम त्याचा घेतलेला नाही. किती आहेत रे येते मग सरफेसेस, 4 आहेत. एकाचा एरिया किती आहे, एल स्क्वेअर. असे किती आहेत, 4, म्हणून 4L स्क्वेअर हा लॅटरल सरफेस एरिया ऑफ दी क्यूब. टोटल सरफेस एरिया, याचा टोटल सरफेस म्हणजे हा लॅटरल तर घ्यायचाच आहे, फ्रंट बॅक लेफ्ट हँड राईट, टॉप आणि बॉटम त्यात ऍड करा म्हणजे अजून 2L स्क्वेअर ऍड झाले. टॉपचा एल स्क्वेअर, बॉटमचा एल स्क्वेअर, पहिले मूळचे 4L स्क्वेअर प्लस 2L स्क्वेअर म्हणजेच काय झाला 6L
स्क्वेअर 6L स्क्वेअर हा टोटल सरफेस एरिया ऑफ दी क्यूब झाला. ह्याच्यात सुद्धा व्हॅल्यू ठेवलं तर तेच येणार आहे. ह्याच्यात बघा ना व्हॅल्यू ठेवा लॅटरल मध्ये, एच ची व्हॅल्यू एल ठेवा, बी ची व्हॅल्यू सुद्धा एल ठेवा, कारण एच एल बी वेगळे नाही, तिथे सगळी एलच आहे. इथे एल आहे 2L इन ब्रॅकेट एल प्लस एल, एल प्लस एल 2L, 2L इंटू 2L 4L स्क्वेअर. यात एल इंटू बी म्हणजे एल इंटू एल, एल स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर 3L स्क्वेअर, 3 इंटू 2 6L. लास्ट व्हॉल्यूम ऑफ क्यूब, व्हॉल्यूम ऑफ क्यूब, ह्या क्यूबचा व्हॉल्यूम, क्यूबचा व्हॉल्यूम ह्याच्यात व्हॅल्यू ठेवा. एल बी एच लेंथ आहे तेवढीच ब्रेथ असते, तेवढीच हाईट असते, सारखंच असते. एल इंटू एल इंटू एल म्हणजे एल क्यूब इज द व्हॉल्यूम ऑफ क्यूब. त्या दोघांमध्ये मी रिलेशन जोडलंय, त्या दोघांमध्ये काय फरक आहे ते दाखवलंय तुम्हाला, त्यांच्यामध्ये काय संबंध आहे काय फरक आहे. 3 डायमेन्शनल फिगर मधल्या दोन फिगर क्यूबॉइड आणि क्यूब ह्या दोघांचा विचार केला. थर्ड तिसरी 3 डायमेन्शनल फिगर आपली काय आहे बघा, सॉलिड. थर्ड सॉलिड काय आपला, तर तो आहे सिलेंडर. सिलेंडर लंब चित्ती, लंब वृत्त चित्ती, त्याला लंब इष्टिका चित्ती म्हणतात. इष्टिका विट विट याला काय म्हणतात, याला क्यूब, क्यूब म्हणजे घन असे म्हणतात, घन. आणि याला काय म्हणायचं, सिलेंडर. सिलेंडर म्हणजे लंब वृत्त चित्ती. पाईप माहितीये का, पाईप गोल पाईप असतात का नळाचे आपले, पाण्याचे पाईप, ते लंब इष्टिका चित्ती आकाराचे असतात. रोड रोलर माहितीये का सगळ्यांना, रोड रोलर. त्या रोड रोलरचं चाक माहितीये ना, ते लंब जे जमीन दाबतं ना, ते लंब इष्टिका चित्ती म्हणजे सिलेंडर आकाराचं ते सुद्धा असतं. बांगडीवाल्याकडे माहितीये का तुम्ही, बांगडीवाल्याकडे बांगड्या पाहिजे का कधी, कसे ठेवले असतात, एक कागदाचा गुंडाळी केलेली असते आणि त्याच्यामध्ये बांगड्या ठेवलेल्या असतात, बरोबर. ते बांगड्या ठेवल्यानंतर जे आकार प्राप्त होतो ते कागदाच्या गुंडाळीवरनं बांगड्या आपण ठेवल्यानंतर तो म्हणजे सिलेंडर आकार, तो सुद्धा काय असतो, सिलेंडर आकार. पाण्याची टाकी माहिती आहे का आपल्याला, वरचा पार्ट हा सर्क्युलर असतो, बॉटम हा सर्क्युलर असतो. अशी पाण्याची टाकी किंवा पाण्याचा पिंप तुमच्या घरातला तो सुद्धा काय असतो, सिलेंडर आकाराचा असतो. तर हा झाला सिलेंडर. या सिलेंडर मध्ये बघा काय, या सिलेंडरचा विचार केला तर याचा बेस कसा आहे बघा, किंवा टॉप बघा काय आहे. टॉप म्हणजे एक सर्कल आहे. काय आहे, सर्कल. टॉप सर्कल आहे म्हणजे बेस सुद्धा याचा काय आहे, सर्कल. आणि बाजूला काय आहे रे, हा सर्क्युलर पार्ट आहे. म्हणजे याला किती सरफेसेस आहेत, एक टॉपचा एक सरफेस झाला, बॉटमचा एक सरफेस झाला, 2 झाले, आणि हाफ सरफेस सगळा एकच झाला. बाजूचा जो सरफेस आहे ना, हा सगळा एकच, म्हणजे 1 हा बाजूचा एक 2 आणि तो बॉटमवाला एक 3. देर आर 3 सरफेसेस. सिलेंडरला सरफेसेस किती असतात, 3 सरफेस. मग या ठिकाणी हा 3 सरफेसेस ह्याचा बेस काय आहे बघा बरं, सर्कल आहे. बेस काय, सर्कल आहे, म्हणून बेस सरफेस ह्याचा सर्क्युलर आहे. बेस सरफेस हा सर्क्युलर आहे. समजतं. क्युबॉइडचा बेस काय होता, रेक्टँगल. क्यूबचा बेस काय होता, स्क्वेअर. सिलेंडरचा बेस काय आहे, सर्क्युलर, एक सर्कल आहे. आता याच्यासाठी आपण फॉर्म्युले तयार करू. आपण त्याच्यासाठी फॉर्म्युला, पहिला एरिया ऑफ बेस. बेस कोणत्या आकाराचा आहे, याचा सर्क्युलर आहे, म्हणजे एक सर्कल. मग एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला काय असतो, पाय आर स्क्वेअर. पाय आर स्क्वेअर म्हणजे एरिया ऑफ बेस पाय आर. कर्वड सरफेस एरिया बघा, इथं लॅटरल, इथं लॅटरल म्हणजे इथं व्हर्टिकल सरफेस काढता येते.
पण या ठिकाणी कर्वड हा वक्र आहे, वक्र भाग आहे, म्हणून याला कर्वड सरफेस एरिया याचा आपल्याला काढायचा. टॉपचा घ्यायचा आहे का त्यात? नाही. बॉटमचा घ्यायचा आहे का? नाही. मग आपल्याला काय करायचंय? फक्त कर्वड बाजूचा घ्यायचा. बांगडीवाल्याकडे गेलते का कधी? पाहिल्या का बांगड्या कशा ठेवलेल्या असतात? बांगड्याच्या दुकानामध्ये पाहिलं तर मग आता तुम्हाला सांगितलं उदाहरण मी, त्या बांगड्या ज्या ठेवण केलेल्या असते ते कागदाची गुंडाळी असते आणि त्या कागदाच्या गुंडाळीच्या बाहेरून त्या बांगड्या हाच्या आतमध्ये ठेवलेल्या. बरोबर. मग बांगडीवर बांगड्या ठेवून जो आकार प्राप्त होतो त्यालाच आपण काय म्हणतो? सिलिंडर. त्यातली एक बांगडी म्हणजे काय रे? सरकमफ्रन्स. एक बांगडी म्हणजे त्या सिलिंडरचा सरकमफ्रन्स. दुसरी बांगडी त्याच्यावर ठेवली, 2 सरकमफ्रन्स. तिसरी बांगडी त्याच्यावर ठेवली, 3 सरकमफ्रन्स. चौथी ठेवली, 4. अशा एच बांगड्या एकावर एक ठेवल्या, एच सरकमफ्रन्स झाले त्या सिलिंडरचे. पण एक सरकमफ्रन्स म्हणजे काय रे? ते सूत्र काय आपले सरकमफ्रन्सचं? रेडियस म्हणलं की आर म्हणतो आपण, डायमीटर म्हणलं की डी म्हणतो आपण. मग रेडियस आणि सरकमफ्रन्स या दोघांमध्ये रिलेशन असणार एक फॉर्म्युला आहे आपला, कोणता? सरकमफ्रन्स इज इक्वल टू 2 पाय आर. रेडियसच्या 2 पाय पर. असे किती सरकमफ्रन्स घ्यायचे आपल्याला? एच घ्यायचे. एक बांगडी म्हणजे एक सरकमफ्रन्स म्हणून 2 पाय आर. 2 बांगड्या म्हणजे 2 पाय आर इंटू 2. 3 म्हणजे 3 इंटू 2 पाय आर. 4 म्हणजे 4 इंटू 2 पाय आर. असे एच घ्यायचे, मग 2 पाय आर इंटू एच. म्हणून या ठिकाणी कर्व्ड सरफेस एरिया ऑफ दी सिलेंडर इज 2 पाय आर एच. टोटल सरफेस एरिया म्हणजे हा कर्व्ड पार्ट घ्यायचाच प्लस टॉप आणि बॉटम, प्लस त्याचा काय घ्यायचा? टॉप आणि बॉटम. टॉप कोणत्या आकाराचा असतो? टॉप कोणत्या आकाराचा? सर्कल. म्हणजे 2 पाय आर मध्ये एक पाय आर स्क्वेअर ऍड करा, बॉटम पण ऍड करा, पुन्हा एकदा पाय आर स्क्वेअर, म्हणजे 2 पाय आर एच प्लस 2 पाय आर स्क्वेअर कॉमन केला, म्हणजे 2 2 कॉमन निघाला, पाय आर सुद्धा कॉमन निघाला, इन ब्रॅकेट आर प्लस एच. म्हणून टोटल सरफेस एरिया ऑफ द सिलेंडर इज 2 पाय आर इन ब्रॅकेट आर प्लस एच. त्याचा व्हॉल्यूम, व्हॉल्यूम कसा काढणार? त्याचा व्हॉल्यूम काढायला तिघामध्ये सूत्र बघा, एक कॉमन फॉर्म्युला आहे, एरिया ऑफ बेस इंटू हाईट. एरिया ऑफ बेस इंटू हाईट. याचा एरिया काय रे बेसचा? एल बी इंटू हाईट करा, एल बी. याचा एरिया काय रे बेसचा? एल स्क्वेअर. त्याला इंटू हाईट करा, हाईट एल आहे म्हणून एल स्क्वेअर इंटू एल, एल क्यू. याचा बेस कोणता आहे रे? सर्कल आहे. सर्कलचा एरिया काय? पाय आर स्क्वेअर. त्याला हाईट न मल्टिप्लाय करा, पाय आर स्क्वेअर. एरिया ऑफ बेस इंटू हाईट हा कॉमन फॉर्म्युला, सर्वसामान्य जनरल फॉर्म्युला समजलं. तर अशा प्रकारे हे क्युबॉइड, क्यूब, सिलिंडर हे तिघांचे फॉर्म्युले आपण या ठिकाणी पाहिले. आणखी 3 आपल्याकडे आहे 3 डायमेन्शनल फिगर. एक आहे कोन, सेकंड इज स्फिअर आणि थर्ड इज हेमिस्फिअर. ते ठिकाणचे आपल्याला पाहिजे ते आपण पुढील व्हिडिओमध्ये. आता आपण 3 फिगरचे फॉर्म्युले पाहिले, ते समजावून घेतले, नुसते फॉर्म्युले कसे आले ते समजावून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण राहिलेल्या 3 फिगरचे फॉर्म्युले आपण पाहू.